श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, एका रिसर्चनुसार आपण दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो आणि सामान्य माणसे त्यातले 90% विचार हे नकारात्मक आणि अनावश्यक असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत आहोत हेच माहीत नसते. बऱ्याच वेळेला असं होतं, शारीरिक थकवापेक्षा आपल्या मानसिक थकवा जास्त असतो. त्यामुळेच आजचा संदेश तुमच्यासाठी विचार करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मनापासून. सर्व काही तुमच्या मनातले प्रश्न भगवंताला माहीत आहे. होय बाळा, मला माहीत आहे. जो कोणी त्या प्रगतीसाठी, त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे विनंती करत आहे, त्याला मी जाणतो आणि त्याच्यासाठी हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे ते संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. या संदेशामधून तुम्हाला खूप शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येईल आणि तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील. तुमचे जीवन चमत्काराने, सुखाने, समाधानाने, आनंदाने, आरोग्याने, वैभवाने तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आता ठरणार आहे. तुमच्यासाठी येणारे 48 तास खूप काही शुभ करणारे आहे. तुमच्याकडे येते शुभ कार्य लवकरच घटित होणार आहे. ज्यांनी कुणी हे येत्या नवीन कार्याची सुरुवात केले आहे आणि ते कार्य सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे विनंती केलेली आहे, त्याच्याकडे आत्ता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझ्या आशीर्वादासह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतके भरभराटी प्राप्त होणार आहे की ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब भगवंताचे आभार मानणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या संदेशाच्या मार्फत हे शुभ संकेत देत आहे. आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे जी तू प्रार्थना केले आहे, ती विनंती जे केले आहे त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमचे पावले आता योग्य दिशेने वळवले जाते. त्यासाठी खूप शुभ आणि वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, तुझ्या सुखासाठी आजपर्यंत वाट पाहिलेस, ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत तू खूप काही करत आहेस, तुझ्या डोळ्याने ते अश्रू देखील पडताना मी पाहिले आहे. पण आता काळजी करण्याचे काही कारण नाही. आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेहमीच देत आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे असे स्वामी तुम्हाला आज्ञा करत आहे. ज्याचा कुणाचा स्वामी शक्तीवर, देवी शक्तीवर विश्वास असेल त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी होय स्वामी माऊली असे टाईप करा. देव तिथे उपस्थित असतात. तिथे तुम्हाला कार्यापासून काही बरे करावे वाटते, तुम्हाला काळजी वाटते, त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे येऊन इच्छितात. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. देवाची लीला समृद्ध, अद्भुत आहे. मानवी विचाराच्या पलीकडे आहे. जे तुम्ही काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, त्या पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचा आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ. देवाचे कार्य मान आहे. हा दिव्य संदेश फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच काम करणार आहे. तुम्ही फक्त विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देव म्हणतात, बाळा माझे प्रिय मुला,
तुझ्या सर्व काही आनंदाची बातमी पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे. मला तुझी मदत करायची आहे. मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुला देखील भाग्य चमकवायचे आहे. तुला देखील ते सर्व काही मिळवायचे आहे, साध्य करायचे आहे. तर तुला सुद्धा एक पाऊल उचलून माझ्याकडे यावं लागेल. बाळा, मी 10 पावले तुझ्याकडे येईल यावर विश्वास ठेव. तुमचाही भगवंताच्या शक्तीवर विश्वास असेल तर मी स्वामी भक्त असे टाईप करा. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतराची तुलना तू करू नकोस, कारण तू माझा अमूल्य बाळ आहेस. आज मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या ठिकाणी कधी कधी तुलना तू करत आहेस. ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे आहे आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करत असेल तर तुला कुठेही वर पोचवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतराची तुलना करणे बंद कर. मी जे काही आशीर्वाद तुला देत आहे तू ते आनंदाने स्वीकार कर. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मित्रांनो, तुम्ही जर भगवंताचे प्रिय भक्त असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, भगवंत तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. येणाऱ्या 10 तासात तुम्हाला काहीतरी चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख, समृद्धी, आनंद घेऊन येत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पना केले नव्हते ती गोष्ट स्वामीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे. म्हणून स्वामीचा हा आशीर्वाद तुम्ही वेळ काढून शेवटपर्यंत ऐका. दगडाला मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागेल तर माणसाला माणूस बनण्यासाठी परिस्थितीचे घावसुद्धा सोसावे लागतात. होय बाळा, जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त भगवंतामुळे येते. त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा. जो भगवंतावरती विश्वास ठेवतो भगवंत त्याचे आयुष्य नक्कीच बदलतो. बाळा, तू घाबरू नकोस. चिंता करणे सोड. मी सगळीकडे आहे. आता तुझ्या पाठीशी मी आहे. तुला घाबरण्याची गरज नाही. स्वतःच्या चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. अशा वेळी दुसऱ्याच्या डोळ्याची मदत घेण्यास तुम्ही लाजू नका. रत्नाचे दिलेले आयुष्य गेलेले काही क्षण मिळू शकते, पण अमूल्य वेळ वाया घालवणे हा मूर्खपणा. जर आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय करत आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे. मी तुला कधीही हरू देणार नाही. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा. या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश 10 जणांना शेअर करा. पॉझिटिव्ह रहा, सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.